आज आपण या ठिकाणी उभं आहोत अयोध्येनंतर सर्वात जास्त तर जगामध्ये महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे रामकुंड। या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींचं या ठिकाणी खरी रामायणाला जी सुरुवात झालेली आहे, इथून रामायण पुढे घडलेलं आहे ते नाशिकमधून घडलेलं आहे। त्यामुळे अयोध्येनंतर सर्वात जास्त महत्त्व जे आहे अयोध्येनंतर ते नाशिकचं आहे। आणि या अनुषंगाने नाशिकमध्ये शिवसेना शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा आनंद उत्सव आपल्या सर्व भक्तमंडळांतर्फे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व संत महंत यांच्या सान्निध्यामध्ये हा आनंद उत्सव आपण साजरा करणार आहे। आणि त्या आनंद उत्सवाच्या प्रीत्यर्थ गंगेची महाआरती या ठिकाणी होणार आहे। सर्वांनी त्याचा आनंदाने लाभ घ्या। सर्वांना माहिती कृपा करून मागे वा थोडंसं बरोबर। दुसरा माहिती इकडे घेऊन या लवकर। दुसरा माहिती हे पहा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस अयोध्येमध्ये रामलल्लांचं मंदिराची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी आपण उभे आहोत याच ठिकाणी येऊन गंगेची महापूजा केलेली आहे, आरती केलेली आहे। आणि त्यांनी 9 दिवसांचा उपवास जो आहे तो 9 दिवसांचा उपवास या ठिकाणी संकल्प करून गंगेची पूजा अर्चन करून मग त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने ती महापूजा या ठिकाणी पंतप्रधानांच्या हातून आपण संपन्न केलेली आहे। त्यांना आपल्या महाराष्ट्राची शान ही घातलेली आहे। त्यांना ती पगडी खूप आवडली होती आणि त्या जो अनुष्ठान होतं ते अनुष्ठान हे अत्यंत सफल झालेलं आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 550 वर्षापासून अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामलल्लांचं मंदिर आहे त्या ठिकाणी जी बाबरी ढाचा होता बैठीत होती पाण्यासाठी 550 वर्ष पिढ्यापासून आपण संघर्ष केलेला आहे। आणि त्या संघर्षाचं यश फलित हे आपल्याला बरोबर 1 वर्षापूर्वी जे स्थापना झालेली प्रतिष्ठापना त्याच्यामध्ये मिळालेलं आहे। आम्हाला सर्वांना